शहापूर येथील गॅस स्फोटची एक दुर्दैवी व हादरवून टाकणारी घटना घडली असून या घटनेत एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। रामनवमी बिरबल यादव वय 66 राहणार शहापूर हे गोपाल रामा कोष्टी यांच्या घरामध्ये भाड्याने वास्तव्यास होते। ते या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरच्या घरामध्ये रात्री उशिरापासून गॅसची गळती सुरू होती, मात्र त्याची कोणालाही कल्पना आली नाही। सकाळी नेहमीप्रमाणे स्वयंपाकासाठी गॅस पेटवत असताना अचानक मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका तीव्र होता की घरातील साहित्य उडाले, भिंतींना तडे गेले, दरवाजे खिडक्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। स्फोटाच्या झटक्याने श्री यादव गंभीरपणे जखमी झाले आहेत। त्यांच्या शरीराचा काही भाग भाजला असून डोक्याला व हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसर सुरक्षित करून गॅस पुरवठा बंद केला व पुढील अनर्थ टळला। स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली। जखमी श्री यादव यांना तात्काळ इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनेमुळे शहापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अनेक नागरिक घटनास्थळी जमा झाले होते। प्रशासनाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे। दरम्यान गॅस उपकरणाचा वापर करताना नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी। गॅसची गळती जाणवताच तात्काळ उपाययोजना कराव्यात असे आवाहन प्रशासन व अग्निशामक दलाकडून करण्यात आले आहे।